ब्रेक नंतर सर्वांचं स्वागत. ब्रेकच्या अगोदर आपण एक ट्रॉफी आणि एक मेडल या ठिकाणी वितरित केलेला आहे. चांगल्या पद्धतीने उत्तर दिलेले आहेत, अगदी फास्ट विदिन 15 मिनिटाच्या आत एक ट्रॉफी आणि एक मेडल गेलेला आहे. स्वतःसाठी क्लॅप करा विद्यार्थ्यांनो, कारण चांगल्या पद्धतीने उत्तर तुम्ही या ठिकाणी दिलेले आहेत. आता जर की चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सर्वांना सांगा की असा प्रोग्राम असतो, आणि आवडला तर कमेंट देखील करा. आपण ब्रेक नंतर चालू करतोय प्रोग्राम. सोपा आणि साधा गुगली प्रश्न आहे. अशी एक जागा आहे ज्या ठिकाणी 100 लोक गेली की 99 परत येतात. अशी एक जागा आहे ज्या ठिकाणी 100 लोक गेले की 99 येतात. साधा आणि सोपा आहे, म्हणजे जास्त काय हे नाहीये. हा विद्यार्थी हुशार आहे का सर? धडपड करतोय. दोन वेळेस त्यांनी सांगितलं, परंतु आता ट्रॉफी द्यायचा विचार करतोय मी ह्याला. ठीक आहे, चलो सांग, नाव सांग आणि उत्तर सांग. रोहन राजेंद्र आडसूळ, स्मशानभूमी. स्मशानभूमी, बरोबर. क्लॅप करायच्यासाठी. एका प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, मगाशी पण 1-2 प्रश्नाचे उत्तर दिले आहेत, परंतु थोड्यासाठी चुकलाय तू. कितीला आहे तू? 9वीच्या मानाने आपण प्रश्न विचारतोय. 2 शब्द आहेत, 2 शब्द असतात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. शब्द लिहितो का? 2 शब्द असतात, तर 2 शब्द जोडण्यासाठी एक चिन्ह वापरलं जातं, आणि तुला हे उत्तर यायलाच पाहिजे असं मला वाटतं. बरोबर बरोबर, सहयोग चिन्ह, बरोबर आहे. क्लॅप करायच्यासाठी. चलो, 2 प्रश्नाची उत्तर दिलेली आहेत. ट्रॉफी जर ह्याने घेतली तर अगदी 20 मिनिटाच्या कार्यक्रम संपला असं होईल. बघा, अगदी खरंच हुशार आहेत. अगदी स्वामी समर्थ विद्यालय आगळगाव या ठिकाणी आपण आहोत. या ठिकाणी पाहिलं असेल की अगदी 15 मिनिटांमध्येच आपण एक ट्रॉफी आणि एक मेडल गेलेला आहे. आणि हा विद्यार्थी अगदी थोडासा पट तुम्हाला कमी वाटेल, परंतु या ठिकाणची विद्यार्थीची टेंडन्सी किंवा त्यांचं हुशारत्व हे खरंच चांगलं आहे. सरांचं कौतुक या ठिकाणी करायला भाग पडलेला आपल्याला, कारण अगदी कमी वेळामध्ये आणि चांगल्या पद्धतीने उत्तर या ठिकाणी मिळतात आपल्याला. आपण याच्यासाठी तिसरा प्रश्न विचारूया. 2 प्रश्नाची उत्तर अगदी चांगल्या पद्धतीने दिलेली आहेत. असाच गुगली प्रश्न विचारतो. असा एक ड्रेस आहे जो आपण घालू शकत नाही. प्रेक्षकांना याचं उत्तर येते, त्यांनी कमेंट मध्ये सांगा. आपण दुसरा प्रश्न घेतो या ठिकाणी. असा एक जीव आहे, लक्ष देऊन ऐका. असा एक जीव आहे, कोणत्याही गोष्टीची चव तो जिभेनं न घेता पायाने घेतो. येते कोणाला? हा, बरोबर. काय उत्तर सांगितलं बघा, फुलपाखरू. बरोबर का? क्लॅप करायच्यासाठी जोरात. बरोबर आहे का उत्तर? योग्य वाटतंय का तुम्हाला? हे परफेक्ट उत्तर आहे. जो जिभेने चव घेत नाही त्याच्या पायाने घेतो चव, फुलपाखरू. असा एक रोग होता म्हणता येईल, जो आत्ता नाही परंतु पूर्वच्या लोकांना होत होता. बरोबर. क्लॅप करा जोरात. तो रोग आता नाहीसा झालेला आहे, जो आपल्या भारतातून कायमस्वरूपीचा निघून गेलेला आहे. देवी हा रोग होता, जो की आता दिसत नाही, तो पूर्वजांना होत होता आपल्या. आणि प्रश्न असा होता की कोणता रोग आहे जो आता नाहीसा झालेला आहे कायमस्वरूपी, तर त्याचं उत्तर आहे देवी. अगदी क्षणाचा विलंब न करता हे उत्तर दिलेलं आहे. मनापासून याचा आभार. परत एकदा क्लॅप करायचं. तुम्ही जी मराठीचा चाणक्य स्टुडंट बघताय का? एवढे फास्ट उत्तर देत आहेत हे लोक. खरंच हुशार आहेत. एवढे फास्ट उत्तर देणारी पहिली शाळा आहे बरं का. स्वतःसाठी परत एकदा क्लॅप करा. गुगली प्रश्न विचारतो, सोपा पण आहे, 9वीला आहे तू. असं एक दान आहे जे गरीबही करतात आणि श्रीमंतही करतात. बरोबर. क्लॅप करायच्यासाठी. दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, मतदान आणि कन्यादान. हे गरीबही करतात आणि श्रीमंतही करतात. बरोबर का? चलो, किती प्रश्नाची उत्तर दिली? 3 प्रश्नाची उत्तर दिली.
मिडल साठी तर लायबल झालाच ऑलरेडी, तुला मिळालं मिडल. ठीक आहे, ट्रॉफीकडे वाटचाल करूया आपण ह्याची, बरोबर का. एक ट्रॉफी ऑलरेडी गेलेली आहे, ह्यानेच मेडल घेतलं होतं. जर एका प्रश्नाचं उत्तर दिलं तर ह्याला आपण ट्रॉफी देणार आहेत. सर सोपा विचारू का, ट्रॉफी आपल्याकडे 2 आहेत. नववीला विद्यार्थी आहे, खरंच हुशार आहे आणि चांगल्या पद्धतीने देखील हा उत्तर देतो आहे. नाक आहे परंतु श्वास घेऊ शकत नाही. त्याने पटकन हात वर केलाय. तुला पण विचारतो आता, तू पण बऱ्याच दिवसात वर केला. सांग उभा राहा, नाव सांग सर्वप्रथम. विराजांक दत्त हा. सुई. बरोबर, क्लॅप करायच्यासाठी. महाराष्ट्रात न सापडणारं खनिज कोणतं? बरोबर, क्लॅप कर. उभा राहा, उभा राहा, उभा राहा. नागेशने आपल्याला उत्तर सांगितलेलं आहे सोनं, जे की आपल्याला महाराष्ट्रामध्ये नाही सापडत आहे, बरोबर का. एक उत्तर बरोबर सांगितलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यामधला एक प्रश्न विचारतोय. सोलापूरला सगळे गेले असतील एकदा, बरोबर का, कधीतरी एकदा गेले असतील. सोलापूरला जाताना एक अभयारण्य लागतं का? सोलापूरला जाताना अभयारण्य लागतं, त्याचं फक्त मला नाव सांगायचंय. अभय अरण्याचं नाव सांगायचं जे सोलापूरला जाताना लागत आहे. उभं राहा, सांगा. स्वप्नील ज्ञानेश्वर मायडो. माळढोक, बरोबर आहे. हे बरोबर आहे उत्तर. माळढोक असं ह्याचं उत्तर आहे, जे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. माळढोक असं आहे, लक्षात ठेवा. आपल्या सोलापूर जिल्ह्याचा संलग्न प्रश्न होता आणि हे मध्ये जे तलाठ्याच्या पोलीस पाटलांच्या ज्या भरत्या झाल्यात त्यामध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. माळढोक असा आहे आणि ते पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे, हे पण लक्षात ठेवा. कितीला तू? 7वीच्या मानाने थोडासा प्रश्न विचारतो. पहिली शाळा कोठे स्थापन झाली? आहे तुमच्या पुस्तकामध्ये आहे हेच उत्तर. बरोबर आहे, क्लॅप करायच्यासाठी. पुणे असं उत्तर आहे. पुण्यामध्ये पहिली शाळा स्थापन झाली, हे माहिती पाहिजे बरं का बाळांनो. आपण शाळा शिकतोय आणि पहिली शाळा कोणत्या ठिकाणी चालू झाली हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणून हे उत्तर ह्याने बरोबर सांगितलेलं आहे. पुणे या ठिकाणी पहिली शाळा चालू झाली. 2 प्रश्नाची उत्तर बरोबर दिलेली आहेत. आणखी एका प्रश्नाचं उत्तर दिलं तर हा ट्रॉफी मेडल घेऊ शकतो. आपल्या चलनावरती महात्मा गांधी यांचा फोटो आहे, बरोबर का. पण असा एक देश आहे, त्या देशाच्या चलनावरती गणपती बाप्पाचा फोटो आहे. तुमच्या अभ्यासक्रमामध्ये बहुतेक आहे याचं उत्तर. काही शाळेमध्ये आलंय उत्तर, पण बऱ्याच शाळेमध्ये याचं उत्तर आलेलं नाही मला. चलो, कामगार दिन कधी साजरा करतो आपण? कामगार दिन, थांब थांब थांब, ह्याला बघू दे. कामगार दिन 2-3 प्रश्नांची उत्तर दिले पण डिस्ट्रीब्युटर. आता 2 प्रश्न उत्तर दिले, आता एक प्रश्न उत्तर दिला असं तर बरोबर राहायचं. उभा राहा. अजिंक्य अंकुश भांगे. हा. 1 मे. बरोबर, क्लॅप करायसाठी. खरं सांगा, याचं उत्तर यायला पाहिजे होतं का नव्हतं आपल्याला? आपण एक मेला आपण सुट्टी घेतो ना सर, बरोबर. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र दिन म्हणून देखील त्याला साजरा केला जातो, 1 मे कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. असे प्रश्न आपल्याला यायलाच पाहिजे. तू कितीला बेळा? 8वीचा विद्यार्थी आहे. 8वीच्या विद्यार्थ्याला आलंय किंवा येतंय, सगळ्यांनाच यायला पाहिजे त्याचं उत्तर असं मला वाटतंय. स्वामी समर्थ विद्यालय आगळगाव या ठिकाणी आपण कार्यक्रम संपन्न करतो. या ठिकाणी 2 ट्रॉफी आणि 1 मेडल या ठिकाणी गेलेला आहे. अगदी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उत्तर दिलेले आहेत. अगदी पहिल्या 10 ते 15 मिनिटांमध्ये 1 ट्रॉफी आणि 1 मेडल गेलेला आहे आणि परत 1 ट्रॉफी गेलेला आहे. आपल्या बरोबर विद्यार्थी, सर्व शिक्षक स्टाफ आहे. हा कार्यक्रम कसा वाटला हे सांगण्यासाठी एक विद्यार्थी आहे. काय वाटलं तुला ह्या कार्यक्रमाबद्दल, कसं वाटलं? खूप छान वाटलं. काय वेगळं वाटलं? तुम्ही काय करणार दैनंदिन जीवनामध्ये? आता असा कार्यक्रम बघल्याशिवाय उद्यापासून काय स्टार्टअप करणार असं काय वाटतं तुला? तू बोल. आपण आंतरराष्ट्रीय वाचन केलं पाहिजे, हम्म. त्यामुळे आपल्याला इतर प्रश्नाचे ज्ञान मिळते. त्याचं म्हणणं असं आहे की तुम्ही अवांतर वाचन करायला पाहिजे. अवांतर वाचन केल्याच्या नंतर तुम्हाला असे जे गुगली प्रश्न असतात किंवा अवांतर वाचन केल्याच्या नंतर एमपीसी ला जे प्रश्न येतात ते अशा वाचनामधून मिळतात. दैनंदिन जीवनामधलं होमवर्क जो असतो तो तर करायलाच पाहिजे, परंतु जे अवांतर वाचन जसं म्हणतो आपण, पेपर वाचायला पाहिजे, टेलिव्हिजन मधल्या बातम्या बघितल्या पाहिजे किंवा कादंबरी इतर वाचन केलं पाहिजे. त्याच्यामधून आपल्याला चांगल्या पद्धतीचा
नॉलेज हे वाढतं आपलं आणि दर्जा देखील आपला चांगल्या पद्धतीने वाढतो. बोलण्याचं देखील आपल्याला धाडस निर्माण होतं, जे की आज आपल्याला बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तर येत होती. परंतु आपण न बोलण्यामुळे किंवा घाबरल्यामुळे आपल्याला पुढे येता आलं नाही आणि आपण त्याच्यामध्ये थांबलो गेलो. आपल्या बरोबर मॅडम आहेत. आपल्या या कार्यक्रमाबद्दल मॅडमचं काय मत आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया. मॅडम काय सांगता येईल? आज स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय आगळगाव येथे जी मराठी न्यूज चॅनल तर्फे जो कार्यक्रम राबवला गेला, अ, त्याबद्दल आधी सर्वप्रथम मी त्यांच्या टीमचं आभार मानते की अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून मुलांचा जो बौद्धिक विकास होतो त्याला चालना मिळण्याचं काम त्या करत आहेत. आणि मुलांमध्ये जी स्पर्धा निर्माण झाली की मला मेडल मिळालं पाहिजे, मला ट्रॉफी मिळाली पाहिजे, तर या स्पर्धेमधून ते वाचन करतील आणि पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही याल तेव्हा चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देऊन मुलं जास्त प्रकारे तुम्हाला मेडल आणण्याची गरज पडेल असं मला वाटतं. आणि धन्यवाद. पाहिलं बरोबर आहे. अगदी आज देखील सर्वांनी चांगल्या पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत. परंतु अभाव याचा आहे की थोडंसं बोलण्यासाठी मुलं लाजत असतात आणि तोच धाडस निर्माण झालं पाहिजे. बऱ्यापैकी चांगली उत्तरं दिलेली आहेत आणि सर्वांनी चांगलं उत्तर देऊन मेडल ट्रॉफी आपल्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिलं पण आहे. स्वतः शाळेचे मुख्याध्यापक आहेत. सर काय सांगतील, कसा वाटला कार्यक्रम? प्रथमतः आपण आमच्या असणाऱ्या स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय आगळगाव या प्रशालेमध्ये आपली जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आणि अगदीच पारदर्शकता या असणाऱ्या कार्यक्रमामधून या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. या निमित्तानं मला निश्चितपणे असं सांगावंसं वाटतंय की आमच्या संस्थेचे संस्थापक सचिव आदरणीय शरददादा उकिरडे सर यांनी यापूर्वी ज्या वेळेला आमची महिन्याची सविचार सभा या ठिकाणी आयोजित केली जात असते त्याच वेळेला त्यांनी सांगितलंय की शाळा म्हणजे नुसती शाळा नाही तर विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असली पाहिजे आणि त्याच धर्तीवर आम्ही निश्चितपणे विद्यार्थ्यांना तशा पद्धतीचं मार्गदर्शन या निमित्तानं करतो. आणि आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जे विविध प्रकारचे असणारे जे प्रश्न आहेत की अगदी स्थानिक पासून ते राज्य आणि राज्यापासून ते देश पातळीवर आणि याशिवाय पर्यायानं पुढे जाऊन जागतिक लेवलवर सुद्धा जे प्रश्न असतात की याचा निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये जे एमपीएससी युपीएससी जी परीक्षा असते किंवा निश्चितपणे जे स्पर्धा परीक्षा असतात या छोट्या छोट्या प्रश्नामधूनच निश्चितपणे विद्यार्थी हा घडत जातो आणि ज्या प्रश्नांची उत्तरं जरी चुकली गेली तर नंतरच्या काळामध्ये त्यांना त्या प्रश्नांची उत्तरं समजल्या कारणामुळे त्यांना त्या प्रश्नांचं उत्तरापर्यंत जाता येतं. निश्चितच हा कार्यक्रम हा आम्हाला स्तुत्य वाटला. आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांचं मनोबल मनोधैर्य या ठिकाणी वाढवलं गेलं आणि जेणेकरून विद्यार्थ्यांनाही शिकायला मिळालं गेलं त्याबद्दल मी निश्चितपणे आपलं गणेश शिंदे सर जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता हा कार्यक्रम आमच्या प्रशालेमध्ये आयोजित केला त्याबद्दल मी निश्चितपणे तुमच्या सर्व टीमचं मी मनपूर्ण असं सूर्यदयपूर्ण आभार या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. पाहिलं की आमचा हेतूच आहे की ज्या शाळेमध्ये विद्यार्थी असतात किंवा विद्यार्थ्यांना बोलता आलं पाहिजे, पुढे चालून त्यांना नॉलेज आलं पाहिजे आणि जे धाडस निर्माण झालं पाहिजे ते यामधून आम्ही प्रयत्न करतो. आपल्या बरोबर जे विजेता आहे त्यांना आपण ट्रॉफी आणि मेडल द्यावं असं विनंती करतो. द्या सर तुम्ही. आपल्या बरोबर 3 विद्यार्थी होते, त्याला मेडल घाला मॅडम, जे की त्यांना आपण ट्रॉफी आणि मेडल देतोय. पाहिलं की अशा याच्यामधून आपण त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. नंतर जे विद्यार्थी असतात ते विद्यार्थी आज नाही तर उद्या तरी कमीत कमी बोलायला चालू करतील आणि अशा प्रकारे 3 आज जरी विनर दिसले असेल तुम्हाला, परंतु बऱ्याच लोकांनी या ठिकाणी उत्तर चांगल्या पद्धतीने दिलेली आहेत. अधिक पट थोडासा कमी आहे परंतु हुशार भरपूर आहेत या ठिकाणी असं नमूद करा असं वाटतं. कॅमेरामॅन सर मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज आगळगाव.